नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिरांच्या दोडक्याची भाजी बनवणार आहोत. बऱ्याचदा ही भाजी खावीशी वाटत नाही आणि बऱ्याच लोकांना ती आवडतसुद्धा नाही. तर या पद्धतीने जर तुम्ही दोडक्याची भाजी बनवली तर सर्वच आवडीने खातील. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता. मस्त सरबरीत अशी ही भाजी बनवून तयार होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी इथे 2 दोडके घेतलेली आहेत. आता या दोडक्यांच्या आपल्याला अगोदर शिरा अशा काढून घ्यायच्यात. तर एका पिलरने या शिरा मी अशा काढून घेते. शिरा काढल्यामुळे काय होतं, दोडका पटकन शिजतो. या शिऱ्यांचा तुम्ही ठेचा करू शकता किंवा चटणीसुद्धा खूप छान लागते. सर्व शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. दोन्ही दोडक्यांच्या शिरा मी आता काढून घेत आहे. शिरा आता काढून झाल्यात. आपण दोडका चिरून घेऊयात. दोडका चिरताना सर्वात अगोदर आपण त्याचा जो शेंडा असतो तो असा कट करून घेऊ आणि नंतर छोट्या छोट्या अशा याच्या फोडी बनवून घेऊ. तर पहा, या पद्धतीने थोड्याशा लंब्या लंब्या अशा आपल्याला या फोडी करायच्या आहेत. 1.5 ते 2 इंचाच्या मी इथे फोडी करून घेतलेल्या आहेत. आता याला आपल्याला मधून असं चिरून घ्यायचं आहे. तर फक्त एकदा असा आडवा कट आणि नंतर उभा कट असं आपल्याला याला चिरायचं आहे. आणि अर्ध्यामध्येच आपल्याला याला चिरायचं आहे, पूर्ण चिरायचं नाही. आपण वांग जसं चिरतो अगदी तसंच याला चिरून घ्यायचं आहे. आता सर्व दोडके चिरून झाले. एका कढईमध्ये पाव वाटी शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचेत. मीडियम गॅसवरती शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. तर आता शेंगदाणेसुद्धा चांगले भाजले गेलेले आहेत. आपण शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. शेंगदाणे काढल्यानंतर आता लगेचच आपण याच्यामध्ये खोबरं भाजून घेऊ. तर थोडंसं खोबरं बारीक असं मी चिरून घेतलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं याच्यामध्ये तेल टाकायचं म्हणजे खोबरं व्यवस्थित असं भाजलं जातं. थोडंसं काळपट होईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजायचं आहे, म्हणजे भाजीला कलर पण छान येतो आणि खोबऱ्याची चवसुद्धा छान लागते. तर पहा, आता लगेच हे थोडंसं काळपट असं झालं आहे. खोबरं खूप पटकन भाजलं जातं. आता आपण याला लगेच प्लेटमध्ये काढून घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला वापस 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं आहे. तर मी 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. कमी तेलामध्ये आपण भाजी बनवतोय. अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की लगेच अर्धा चमचा जिरे याच्यामध्ये टाकायचं आहे. तर पहा, मोहरी व्यवस्थित तडतडली की लगे मी जिरे टाकून घेतलं आहे. जिरेसुद्धा छान असं फुलू द्यायचं आहे. आता याच्यामध्ये चिरून घेतलेला दोडका आपण टाकून घेऊ. तर सर्व दोडका मी आता या तेलामध्ये टाकून घेतला आहे. थोड्या वेळ आपण याला असं परतून घेऊ. याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर अर्धा चमचा मीठ मी याच्यामध्ये टाकलं आहे आणि पाव चमचा हळदसुद्धा टाकायची आहे. याच्यामध्ये असं मीठ टाकल्यामुळे काय होतं, मस्त दोडक्यामध्ये ते मीठ मुरलं जातं. मिठामध्येच हा दोडका छान असा शिजला जातो. मीठ टाकल्यानंतर दोडक्याला थोडं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये दोडका शिजतो. त्याच्यामुळे दोडक्याची चवसुद्धा खूप छान लागते. आता याला थोडंसं आपण असं मिक्स करून घेतलं. मीठ चांगलं दोडक्यामध्ये मिक्स झालं की झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरती याला 2 ते 3 मिनटासाठी आपण शिजवून घेऊ. आता शेंगदाणे आणि खोबऱ्यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकायच्यात. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकून घ्यायचं आणि याला बारीक असं दळून घ्यायचं आहे. तर पहा, आता मी हे सर्व व्यवस्थित असं दळून घेतलं आहे. आता आपण दोडका एकदा चेक करून घेऊ. तर पहा, याला मस्त असं पाणी सुटलं आहे आणि अर्धवट असा हा दोडका आता शिजला गेलेला आहे. थोडंसं आपण याला असं मिक्स करून घेऊ. याच्यातील पाणी आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे, म्हणजे हे पाणी दोडक्यामध्येच आटलं जातं.
आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा धने पावडर टाकूयात। मीडियम गॅसवरती थोडासा आपल्याला हा दोडका आता असा मिक्स करून घ्यायचा आहे। याच्यातील पाणी आटेपर्यंत मी याला असं मिक्स करून घेते। तर पहा आता याच्यातील पाणी आटू लागलेलं आहे। पाणी आटलेलं आहे। आता आपण वापस गॅस बारीक करून घेऊ आणि याच्यामध्ये मसाला टाकून घेऊ। तर मी इथे रोजचा ठेवणीतला जो मसाला असतो तो टाकलेला आहे 1 ते 1.5 चमचा। तुम्ही जो रोजच्या भाजीसाठी मसाला वापरत असाल तो टाकू शकता किंवा लाल चटणी आणि गरम मसाला असं दोन्ही मिक्स करून सुद्धा वापरू शकता। आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित असा या दोडक्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला मिक्स करत असताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे म्हणजे मसाला करपत नाही। तर पहा तेलामध्ये जसा आपण हा मसाला मिक्स करत जाऊ तसे त्यातील चवसुद्धा वाढत जाते आणि रंगसुद्धा छान येतो। थोड्या वेळासाठी आपण याला असंच परतून घेऊयात। पहा आता याला छान असं तेलसुद्धा सुटू लागलेलं आहे। मसाला आता व्यवस्थित असा परतला गेलाय, दोडक्यांना तो पूर्णपणे लागलेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ। भाजी थोडीशी घट्टसर बनवायची आहे त्यामुळे फक्त अर्धा ग्लास पाणी या भाजीमध्ये मी टाकत आहे। तुम्ही आवडीनुसार पाणी याच्यामध्ये टाकू शकता। जशी घट्ट पातळ हवी आहे तेवढं पाणी तुम्ही याच्यामध्ये टाका। आता अर्धा ग्लास पाणी टाकलं की भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। भाजीला आता उकळी आणून घ्यायची आहे तर मोठा गॅस करायचा आणि याला उकळी आणून घ्यायची। तर आता भाजीसुद्धा उकळलेली आहे। याच्यामध्ये आपण आता तयार करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ। तर सर्व शेंगदाण्याचं कूट आता या भाजीमध्ये मी टाकून घेते। व्यवस्थित अशी ही भाजी आता आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। पहा मस्त असा त्याला रंग आलेला आहे। चांगला हा मसाला आता भाजीमध्ये मिक्स केला की बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला वापस शिजू द्यायची आहे। भाजी एकदा उकळली की गॅस लगेच बारीक करून घ्यायचा म्हणजे त्याच्यावरील तरी जात नाही। आता गॅस मी बारीक केलाय आणि झाकण ठेवून याला शिजून घेत आहे। तर अजून 2 ते 3 मिनिटांसाठी याला शिजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर भाजी पातळ बनवायची असेल तर पूर्ण झाकण न ठेवता फक्त अर्धवट झाकण ठेवायचं म्हणजे भाजीवरची तरी जात नाही। थोडीशी सरबरीत भाजी बनवायची आहे तेव्हा तुम्ही पूर्ण झाकण ठेवून ही भाजी शिजवू शकता, पण पातळ भाजी बनवताना अर्धवट झाकण ठेवायचं। तर आपण आता दोडका बघूयात शिजला आहे की नाही। मस्त असा हा दोडका शिजल्या गेलेला आहे। असा हाताने दोडका चेक करून बघायचा व्यवस्थित शिजला आहे की नाही। शिजला नसेल तर अजून 1 ते 2 मिनिटे याला वाफवून घ्यायचं। दोडका आता चांगला शिजलाय पण याच्यातील पाणी थोडंसं मला कमी करायचं आहे त्यामुळे मी भाजी थोडीशी अशी मिक्स करून घेणार आहे आणि अजून 2 मिनिटे याला असंच शिजू देत आहे। थोडंसं पाणी आटेपर्यंत याला मी गॅसवरतीच ठेवलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही या ठिकाणी गॅस बंद करू शकता। तर आता पहा याच्यातील पाणी थोडंसं कमी झालंय आणि इतपत दाटसर अशी ही भाजी मला हवी आहे। आता गॅस मी बंद करून घेतलाय आणि मस्त अशी आपली ही दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जशी घट्ट पातळ भाजी हवी आहे तेवढी ठेवू शकता। तर आता व्यवस्थित अशी ही भाजी झालेली आहे। मस्त अशी प्लेटमध्ये वाढून घ्यायची। तर ही आपली सरबरीत दोडक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। या पद्धतीने साधी सोपी दोडक्याची भाजी बनवून बघा। थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे, नक्कीच आवडेल। ट्राय करून बघा। आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटणार आहोत अशाच
साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.